हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आनंदी माहेरी आली असते, ती जायला निघते तेव्हा रोहन बोलतो की ताई तुला एक विचारू, एकदम ऑनेस्टली सांग हं, मला जे विचारायचे त्याच्या प्रश्नांची उत्तरं दे. ताई तुला माझा राग येतो का गं? तेव्हा स्वानंदी बोलते का राग येईल तुझा मला? रोहन बोलतो इन अ वे तुझं लग्न हे माझ्या आग्रहाखातीर झालं, हे मला मान्य आहे आणि माझ्यामुळे समर्थ तुझ्याशी कसं वागताय हे मला माहीत नाही, पण चिंता वाटते गं. माझं एकच म्हणणं होतं की माझी ताई सुखात राहावी. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन हे बघ, आता आपण माझ्याने तुझ्या लग्नाचा विचार करूया, ओके? तेवढं स्वानंदीचे बाबा येतात. तेव्हा स्वानंदी बोलते बाबा तुम्ही बरे आहात ना? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हो मी ठीक आहे, काय झालं आहे? तेव्हा सूज बोलते की बाबा आई खूप रडत होती हो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हे बघ, तुला जर त्रास होत असेल ना तर तू बाहेर झोप, आम्ही दोघं आतमध्ये झोपतो. तेव्हा सूज बोलते की बाबा कसे वागतायत आईशी, आईशी बोलतसुद्धा नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा समजवत असतात की हे बघ, एखाद्या गोष्टीचा अट्टहास करावा, पण किती आपण कोणाच्या भरोश्यावर श्रीमंतीचा अभाव आणावा, त्यासाठी काही तथ्य असतात की नाही. तेव्हा ते मंदाकिनीला बोलत असतात आणि रागारागात तिथून निघून जातात. तेव्हा सूज बोलते ताई काय बोलले बाबा, मला काहीच समजलं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं राजा काही नाही. तेव्हा सूज बोलते की नाही ताई तू माझ्यापासून काहीतरी लपवते. अगं बाबा खूप विचित्र वागतात आणि जेव्हा पण आईशी बोलतात ना मम्माशी, तेव्हा ते भांडतातच, ते तिच्याशी बिलकुल चांगले वागत नाही. आणि ते डिवोर्सचं का बोलते, तुझ्या लग्नात तर त्यांनी डिक्लेअर करूनच टाकलं आहे की तिच्याशी बोलायचं नाही म्हणून. तेव्हा रोहनही समजवतो की सूज अगं ते चिडलेत म्हणून, आणि बघ असं काही होणार नाही, त्यांची चिडचिड आहे आणि शांत झाले की होतील बरोबर. तेव्हा स्वानंदी ही समजवते की हे बघ आम्ही आहोत ना सगळे, असं काही होणार नाही. तेव्हा सूज तिला मिठी मारते. तेव्हा ती रोहनलाही बोलते ये तू पण, आणि ते तिघं भावंड एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आणि रोहन स्वानंदीला घेऊन राजवाड्यांच्या घरी येतो. तेवढ्यात अंशुमन तिला अडवतो आणि बोलतो की ए कशाला आली, जशी आलीस ना तशी माघारी जा. तेव्हा तो बोलत असतो की आधिरा आली ना इकडे, मग आधिरा आली ना तूही तशीच माघारी जा. तेव्हा रोहन बोलतो की ताई हा तुला अरे का बोलतोय. अंशुमन स्वानंदीला काही ना काही बोलत असतो. तो बोलत असतो की हिच्यामुळे माझी मॉम दवाखान्यात गेली, माझी मॉम ॲडमिट झाली. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ तुला काय बोलायचं असेल ना ते मला बोल, माझ्या ताईला काही बोलायचं नाही. तेव्हा अंशू बोलतो की हो का, कारण की तुझ्या घरातला मॅनिपुलेटिव्ह मेंबर आमच्या घरात आला आहे ना, तुम्हाला हेच पाहिजे होतं ना. झालं ना तुमच्या मनासारखं, लग्न झालं, मोठमोठे दागिने, चांगले मोठे हाय क्लास लोकांची ओळख झाली, सगळं झालं ना. आता या गोष्टींची गरज नाही. अधिरा इकडे आली आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ, अधिरा काही इकडे कायमची नाही आली, मी तिला घेऊन जाणार होतो. आणि हां माझ्या ताईला बोलायचं काम नाही हं, तुला काय बोलायचं आहे ना मला बोल. तेव्हा अंशू जास्तच लिमिट क्रॉस करतो. तेव्हा रोहन खूप चिडतो आणि रोहन डायरेक्ट अंशूची कॉलर धरतो. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन ऐक, त्याला धरू नको. तेव्हा अंशू बोलतो की नाही हे बघ हे बघ. तेव्हा रोहन बोलतो की नाही ताई तू ऐकून घे. हे बघ अंशू, तुला काय बोलायचं आहे ना ते मला बोल. माझ्या फॅमिलीला आणि माझ्या ताईला काही बोललास ना तर मी सोडणार नाही. आत्तापर्यंत तू माझा चांगलाच चेहरा बघितला होता, पण मी किती वाईट आहे ना हे पण दाखवायला मला टाईम लागणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन ऐक ना रोहन, आपल्याला त्यांच्यासारखं नाही वागायचं आहे, ये इकडे. तेव्हा ती रोहनला घेऊन बाजूला होते. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन अरे त्याला तू असंच वागायला हवं आहेस, तू कशाला त्याच्या नादी लागतो. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू तुला घरात नाही घेणार असा बोलला. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे तो कसा घरात नाही घेणार, हे घर जसं त्याचं आहे ना तसं राजवाड्यांचं पण आहे, आजींचं आहे, अधिराचं आहे, आणि मी आता राजवाड्यांची बायको आहे म्हणून आता हे माझं पण आहे. तो कसं काही नाही घेणार, आणि त्याच्या आईला बरं वाटत नाही ना म्हणून जरा हल्ला येतो आणि म्हणून असं वेड्यासारखं वागतोय. तेव्हा स्वानंदी बोलते ऐक रोहन, इथलं ताण नको वाढवायला, तू आता घरी जा, बी अ गुड बॉय, आणि मी इट्स ओके, मी ठीक आहे. तेव्हा रोहन अंशूकडे बोट दाखवून निघून जातो. रोहन गेल्यावर अंशू स्वानंदी समोर येतो आणि ती मला असं बोट दाखवून बोलतो की बघ तुझा भाऊ अशा टाईपमध्ये खुणवतो. तेव्हा अंशू बोलतो की काय गं तू आता हे जितकी नावं घेतलीस ना, सांगतेस ना तू की त्यांना तू हवी आहे, त्यांना कोणालाही नको आहे तू, आणि मुळात तू समरदादाशी लग्न केलं आहे, मुळात समरदादालाच नको आहे. किती घाण फिलिंग असेल ना की आपल्या घरात तू कोणाला नको आहे आणि तरी पण असं पॅरासाईटसारखं इथं वावरायचं. बाणगुळासारखी चिटकून आहोत, तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही की अजून इन्सल्ट करून घ्यायचं आहे तुला या घरात. तेव्हा अंशू बोलतो हे बघ शहाणी असशील ना तर या घरात राहू नको, कळलं. तेव्हा स्वानंदी बोलते की शहाणी तर मी आहेच, आणि मी या घरात पाऊलही ठेवणार, कारण की हे घर माझं आहे ना. तेव्हा अंशू बोलतो की तुझं घर आहे आणि तुला काय वाटतं हे घर तुला मिळणार आहे, किती ॲम्बिशियस आहेस का तू. तेव्हा स्वानंदी बोलते ते बघू. स्वानंदी पुढे चालायला लागते तेव्हा अंशू तिला अडवतो आणि बोलतो माझ्या वाटेत येऊ नको. तेव्हा स्वानंदी बोलते आत्ता तरी तू माझ्या वाटेत उभा आहेस. तेव्हा
अंशू बोलतो तुझी वाट तर मी लावणारच. तेव्हा स्वानंदी बोलते एकदा जिंकला तर मग काय नेहमीच जिंकणार असं नाही होत अरे. तेव्हा अंशू बोलतो मी कधी हार मानत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते आणि मी कधी हारत नाही. तेव्हा अंशू बोलतो तुला उडून लावायला मला खूप इझी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते इतकं सोपं नसतं. तेव्हा अंशू बोलतो की मला चॅलेंज देतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीच आहे अरे. मग असे काय हे दाखवतच ना मला काय ना तुझे काही कारनामे करतोस ना अरे. मी राजवाड्यांमुळे गप्प बसली आहे आणि मी जशी या घरात राजवाड्यांमुळे राहते ना तसं तूही राजवाड्यांमुळे राहतो आहे आणि तू काही कारनामे करतो आहेस ना म्हणून मी आत्तापर्यंत जेलपर्यंत नाही गेली. नाही तर जेलमध्ये ह्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या तुला जे मला हुलकावणे देणं वगैरे. तेव्हा अंशू हात पटकन खाली घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते काय झालं. हात दुखला आणि स्वानंदी त्याला हुलकावून तिथून निघून जाते. इकडे समर त्याच्या काकूला आता घरी आणण्यासाठी गाडी बुक करतो. गाडीमध्ये घेऊन येत असतो. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की अरे हे करण्याची काही गरज नाही अरे किती करतोयस तू. मी खूप भाग्यवान आहे की मला असा पुतण्या मिळाला. तेव्हा समर बोलतो की काकू आता हे सगळं बोलायची गरज आहे का. तुला आरामाची गरज आहे. इकडे आदिरा तिच्या सासऱ्यांना फोन करते आणि बोलते की बाबा कशी आहात तू. तेव्हा तिचे सासरे तिला विचारत असतात की तुझी आई कशी आहे आणि ठीक आहे ना. तेव्हा आदिरा बोलते हो ठीक आहे. तेव्हा बाबा तिला विचारत असतात की मी पण जेवढा असायचा तेवढा ठीक आहे गं. तेव्हा आदिरा बोलते की रो कसा आहे. मी खूप मिस करते रोला. तेव्हा बाबा बोलत असतात की अगं मग ये ना तू इकडे बघ नवरा बायकोची भांडणं तू मंदाकिनीच्या वागण्याला रुसून तू तिथून निघून गेली. पण तुला माहिती रोहन कसा आहे. अगं तुझ्याशिवाय कसा नीट राहू शकतोय गं. तू नको ना असं करू. आणि एक तेवढी गोड त्याची बायको निघून गेल्यावर रुसून तर तो कसा असणार आहे. तेव्हा तेवढ्यात समर आदिराला आवाज देतो. तेव्हा आदिरा बोलते की बाबा मी तुमच्याशी नंतर बोलते हां. पिंट्या दादा आवाज देतोय. मल्लिका घरी येते. तेव्हा आजी बोलते स्वानंदी पटकन ताट आण ओवाळणीचं. तेव्हा स्वानंदी ताट घेऊन येते आणि मल्लिकाला ओवाळत असते. तेव्हा स्वानंदी बोलते राजवाडे जरा बाजूला येतात. तेव्हा समर तिच्याशी न बघताच तिथून निघून जातो. इकडे मल्लिका घरी येते. सगळी तिची विचारपूस करत असतात. इकडे मल्लिकाला सगळे बोलत असतात की किती घाबरलो होतो आम्ही. तेव्हा मल्लिका हे मुद्दाम नाटक करत असते किती घाबरली होती माझी पिल्लं पण मला काही झालं नाही मी ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू तुम्ही ठीक आहात ना. काही लागलं तर. तेव्हा समर बोलतो ते आम्ही बघू. तुम्ही इतकं केलं तेवढं पुरेसं आहे. बाकी आम्ही बघू. तेव्हा स्वानंदी काहीच बोलत नाही. तेव्हा आजी बोलते की मल्लिका जा तू तुझ्या रूममध्ये जा मी सूप आणते तुझ्यासाठी. तेव्हा सगळे मल्लिकाला घेऊन जातात. तेवढ्यात स्वानंदी ओवाळणीचं ताट डायनिंगवर ठेवते. तेव्हा आजी बोलते पिंट्या बोलला म्हणून तुला वाईट वाटलं ना. हे बघ स्वानंदी जे काही झालं आहे ना पिंट्याच्या खूप जिव्हारी लागले. म्हणजे घरात काहीही झालं ना तर डिस्टर्ब सगळे होतात. स्पेशली पिंट्या जास्त होतो. त्यामुळे ना त्याला त्यातून निघायला वेळ लागेल. आणि आजी तिथून बोलून चालले जातात. इकडे आदिरा रोहनला खूप मिस करत असते पण तिला कळत नसतं की मी काय करू. तेव्हा ती बोलते की मी खूप मिस करते रोला. हे सगळं ती बोलत असते. तिची बडबड करत असते. मल्लिका आणि अर्पिता तिच्याकडे बघत असते. तेव्हा अर्पिता मुद्दाम बोलते की आदिरा मला ज्यूस बनवून द्यायचे दे ना ज्यूस बनवून. तेव्हा आदिराचं लक्षच नसतं. आदिरा बोलत असते की मी खूप मिस करते आय लव्ह हिम. आदिरा बोलत असते. तेव्हा मल्लिका तिला खुणवते की जा. तेव्हा अर्पिता तिथे जाते आणि बोलते सिरियसली आदिरा सिरियसली अगं त्याच्या आईमुळे तुला रातोरात घर सोडावं लागलं आणि तू अशी करतेस. तेव्हा आदिरा सांगत असते की मी खूप मिस करते आणि माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. तेव्हा अर्पिता बोलते की तो करतोय का तुला मिस त्याने तुला एक कॉल तरी केला का. तेव्हा आदिरा बोलत असते की तू मला स्पेस देतोय. तेव्हा अर्पिता बोलते की काय स्पेस देतोय अगं हे सगळे कारण आहेत. तो तुला टाळतोय कळलं का. आणि अर्पिता तिचा फोन घेऊन निघून जाते. तेव्हा आदिरा चिडते आणि बोलते की ताई फोन दे फोन दे. तेव्हा ती तिच्याकडे ओरडत असते की ताई फोन दे मम्मा हिला सांग. तेव्हा अर्पिता बोलते की एकच अटीवर फोन देईल. आधी तू मम्माची शपथ घेऊन सांग की तू रोहनला कॉल करणार आहे. तेव्हा आदिरा बोलते नाही करणार मी कॉल दे आता फोन. तेव्हा अर्पिता बोलते की नाही देणार मी. तेव्हा आदिरा तिच्या आईच्या पायांना हात लावते आणि बोलते हे बघ घेतली शपथ पण मला फोन दे. तेव्हा आदिरा अर्पिताकडनं फोन घेते आणि तिथून निघून जाते. इकडे रोहन पण आदिराला मिस करत असतो. तेवढ्यात त्याला समरचा फोन येतो. तेव्हा रोहन बोलतो बोला सर. मला कळलं आदिराच्या आईची तब्येत बरी नाही येते आता कशा आहेत त्या. तेव्हा समर सांगत असतो की ठीक आहे आता हे सगळं वातावरण त्यामुळे थोडंसं चिंता वाटली तिला म्हणून तब्येत बिघडली होती. पण आता ठीक आहे घरी आणलं आहे आम्ही तिला. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा कशी आहे. तेव्हा समर बोलतो की तुला काय वाटतं कशी असेल. तेव्हा रोहन बोलतो की
रेस्टलेस आणि चिडलेली असेल तेव्हा समर बोलतो, एवढा ओळखतोस ना तू, मग घर सोडायपर्यंत काय एवढी भांडणं तुमच्यात. तेव्हा रोहन बोलतो, भांडणं माझ्यात आणि आदिरामध्ये नाही हो. तेव्हा समर बोलतो की कळलं मला, ते सगळं कळलं पण रोहन, नवरा बायको हे एकमेकांसाठी असतात, त्यांचं एक युनिट असतं, बाकीची माणसं बाहेरची असतात आणि त्यामुळे एवढा टोकाचा निर्णय कशाला घ्यायचा. त्यामुळे आपण त्यावर विचार करूया. तू काळजी घे आणि मी आधी राहिले समजवतो. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे, तुम्ही पण काळजी घ्या. समर विचार करत असतो तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते, राजवाडे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा समर सरळ निघून जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते, ऐका ना. तेव्हा समर बोलतो, हे बघा तुम्ही माझ्यासमोर आलायत आणि चुकून जर माझ्याकडनं तुम्हाला काही बोललं जाईल आणि तुमचं डिसरिस्पेक्ट होईल, असं मला करायचं नाही. कारण तुम्ही दिसलात ना तर माझ्या मस्तकात एक तिडीक जाते. त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.